नमस्कार. मी डॉक्टर कल्पित गणेश म्हात्रे, सहाय्यक प्राध्यापक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र. आज मी थोडासा वेगळा पण तितकाच इंटरेस्टिंग असा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी किंबहुना त्यांच्या पालकांसाठी घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. बऱ्याच वेळेला असं होतं, शाळेत असताना आपल्याला अभ्यासाचं जेवढं पाहिजे तेवढं महत्त्व नीट कळत नाही, पण 10वी-12वीला कमी मार्क्स मिळतात किंवा मग पुढे सिनियर कॉलेजला आलं की मार्क्स कमी मिळतात, आपली ग्रेड कमी होते आणि पुढे खूप वेळेला मग आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं मार्क्स कमी मिळणं, ग्रेड कमी मिळणं हे आपण अभ्यास कसा करतो त्या आपल्या अभ्यासाच्या पद्धतीवर अवलंबून असतं. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तीच पद्धत तुम्हाला शिकवणार आहे. अभ्यास हा योग्यरित्या आणि छानपैकी कसा करायचा. आणि हे नीट समजून घेण्यासाठीच आपला आजचा हा थोडासा इंटरेस्टेड टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. सो परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो, हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत ऐका. थोडासा मोठा व्हिडिओ आहे, पण नक्कीच शेवटपर्यंत ऐका आणि मी हा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरू करूयात. एक खास आणि छान मजेशीर व्हिडिओ, व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊयात, लर्नर म्हणजे काय. लर्नर म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकत असतो तर त्या प्रोसेसला म्हणतात लर्निंग. जसं शिक्षक शाळेत येतात, कॉलेजमध्ये येतात आणि मुलं त्यांच्याकडून शिकतात. सो या प्रोसेसला आपण म्हणतो लर्निंग. आणि मग शिकलेलं आत्मसात करतात, पाठांतर करतात आणि परीक्षा देतात. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीचे विद्यार्थी आहात. कारण मानसशास्त्रानुसार 3 प्रकारचे लर्नर्स असतात: ऑडिटरी लर्नर, व्हिज्युअल लर्नर आणि कायनेस्थेटिक लर्नर. आणि ज्यावेळेला आपण कॉलेजमध्ये अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेला जर आपण योग्यरित्या जाणून घेतलं की आपण कोणत्या टाईपचे लर्नर आहोत, तर आपल्याला नक्कीच अभ्यास करण्यासाठी एक वेगळी मदत मिळू शकते किंवा एक योग्य मार्ग आणि दिशा मिळू शकते. आपण सगळे शाळेत असतो, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, आणि बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो वर्गामध्ये 50-60 मुलं असतात, हा ना एकदम टॉपर आहे, हा एकदम ढ आहे, हा खूप हुशार आहे पण परीक्षेत काय करतो कळत नाही, भरपूर अभ्यास करतो पण परीक्षेमध्ये मात्र याला मार्क कमी मिळतात, हा ना एकदम मस्तपैकी पाठ करतो, लक्ष देतो, पण पेपराला गेलं की ह्याला काय आठवत नाही. अरे 10वीला त्याला 80% मार्क मिळाले, 12वीला 45% आला तो. हे असे वेगवेगळे डायलॉग आपले सगळ्यांचे कॉमन असतात. आणि हे डायलॉग का कॉमन असतात? कारण शिक्षक एकच, शिकवणार सर्व मुलांना ते एकसारखंच, पण तरीसुद्धा काहीजणं 90% मार्क्स मिळवणार, काहीजणं 80%, काही पास होणार, काहींना एटीकेटी लागणार आणि काही नापास होणार. तर हे सगळं पास होणं, नापास होणं, पहिलं येणं, छान मार्क्स मिळवणं, हे सगळं आपण अभ्यास कसा करतो किंवा आपली अभ्यासाची काय पद्धत आहे किंवा आपल्या मेंदूला आता आपलं वय वाढलं आहे त्याप्रमाणे अभ्यास कसा करायचा हे समजून जर नीटपणे घेतलं आपण, तर ही सगळी अभ्यास करण्याची प्रोसेस एकंदरीत छान होऊ शकते. आणि तीच प्रोसेस मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे, भरपूर सारे कार्टून्स आणि ॲनिमेशन्स आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. आणि थोडंसं आपल्या हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या दिवसांमध्ये जाऊयात, असं कन्सिडर करायचं आणि
एक छानपैकी स्लाईड इथे दाखवतो आहे मी तुम्हाला. एक मुलगा आहे इथे आणि त्याला त्याच्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे एपासून झेडपर्यंत आणि त्याला प्रश्न विचारला आहे फिल इन द ब्लँक ए बी डॅश डॅश आणि डी आणि त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत सी आणि ई आणि हा इथे मुलगा आपला म्हणजेच विद्यार्थी कन्फ्यूज झाला आहे. त्याला नक्की कळत नाही सी उत्तर आहे का ई उत्तर आहे. बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांची सुद्धा फिल इन द ब्लँक्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स लिहिताना अशी अवस्था झालेली असते. सो असा एक प्रकारचा हा किंवा एक विद्यार्थ्याचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये उत्तर माहिती असतं आपल्याला पण ऑप्शन्समधून निवडायचं असतं आणि आपल्याला कन्फ्युजन होतं की योग्य नक्की उत्तर काय असेल. सो हा एक विद्यार्थ्याचा प्रकार असणार आहे. हा छानसा विद्यार्थी इथे बसला आहे या फोटोग्राफमध्ये आणि आपण सगळे बघून नीट सांगू शकतो की एकदम टापटीपपणे बसला आहे. शांत लक्ष देऊन वर्गात जे काही शिक्षक शिकवत आहेत ते तो ऐकतो आहे. कुठेही कोणाच्या खोड्या काढत नाही आहे. अजिबात लक्ष न विचलित करता सर्व शिक्षकांचं सर्व लेक्चर्स तो असं काय करणार एकदम व्यवस्थित ऐकतो आहे असं आपल्याला या फोटोमध्ये दिसतं आहे. पण ज्यावेळेला परीक्षा होते सुरू पहिला पेपर होतो सुरू आणि जेव्हा पेपर बघतो हा त्यावेळेला मात्र याची विद्यार्थ्याची अवस्था ही अशी होते. डोक्याला हात लावायची अवस्था होते. काहीच समजत नाही. अभ्यास तर भरपूर केलेला असतो. शाळेत सर्व लेक्चर्स कॉलेजमध्ये सर्व लेक्चर्स सर्व पिरियड्स प्रॅक्टिकल्स नियमितपणे अटेंड केलेले असतात. लक्ष देऊन सगळं शिक्षकांचं ऐकलेलं असतं. पण पेपर समोर आला की मात्र गडबड होते. कन्फ्युजन होतं. सगळं विसरायला होतं. आपल्यापैकी पण बऱ्याच जणांना असं झालेलं असेल किंवा अनुभवलेलं असेल. तिसरी कंडिशन माझी आवडती कंडिशन ही आहे कारण असे विद्यार्थी मला नेहमीच आवडतात. तर हा विद्यार्थी आहे आणि शाळेतल्या शिक्षकांनी कॉलेजमधल्या टीचर्सनी जे काही शिकवलं ते नीट लक्ष देऊन ऐकलेलं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित छानपैकी हा शिक्षकांना देणारा विद्यार्थी आहे. काय त्याला शंका आल्या असतील आपल्या मनामध्ये तर त्यासुद्धा शिक्षकांना विचारणार आणि एकंदरीत आपला अभ्यास छानपैकी करणारा हा असा हुशार विद्यार्थी आहे. एक ॲक्टिव्ह विद्यार्थी आहे. इथे 2 जण आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. एकाच क्लासमध्ये आहेत हे दोघं कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये. फक्त जरासा मुलगा थोडासा ढ आहे असं आपण म्हणूयात. त्याला लगेच ना शिक्षकांनी शिकवलेलं पटकन असं त्याला लगेच समजत नाही. हळूहळू त्याला समजतं. मग अशा वेळेला तो काय करतो आपल्या मैत्रिणीची मदत घेतो आणि ह्या चित्रामध्ये दिसतं आहे त्याची मैत्रीण आहे आणि ती पुस्तकातून काहीतरी गोष्ट त्याला समजून सांगतो आहे. आता हे जे तुम्ही सगळे व्हिडिओ बघत आहात आपल्या बाबतीतसुद्धा हा असा प्रसंग बऱ्याच वेळेला घडला असेल. कदाचित कॉलेजमधल्या शिक्षकांनी किंवा हायस्कूलमधल्या शिक्षकांनी शिकवलेलं त्या क्षणी आपल्याला समजत नसेल पण नंतर आपण आपले मित्र आपले मैत्रिणी यांच्या मदतीने तो टॉपिक छानपैकी समजून घेतो आणि अभ्यास करायला सुरुवात करतो. सो मित्र आणि मैत्रिणींच्या मदतीने आपण आपला टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळेला मित्र आणि मैत्रिणींकडून टॉपिक समजून घ्यायला आपल्याला जमत नाही. शिक्षकांनी शिकवलेलं जेवढं समजायला पाहिजे तेवढं आपल्याला समजत नाही. मग अशा वेळेला काही विद्यार्थी आपल्यापैकी काय करतात टेक्नॉलॉजीचा वापर करतात. कारण आजचं जग कसं आहे सगळं एकदम ऑनलाईन आहे. त्यामुळे लॅपटॉप मोबाईल कम्प्युटरवरती जायचं गुगल सर्च करायचं यूट्यूब सर्च करायचं आणि जो काही आपल्याला न समजलेला टॉपिक असेल त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याचे ऑडिओ व्हिडिओ बघायचे ऐकायचे आणि समजून घ्यायचे. बऱ्याचसे विद्यार्थी काय करतात हा सुद्धा मार्ग अवलंबतात. जर आपल्याला वर्गात शिकवलेलं नीट समजत नसेल किंवा मित्र मैत्रिणींकडून समजून घ्यायला लाज वाटत नसेल तर सगळ्यात चांगला पर्याय वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे असे टेक्नो सॅव्ही विद्यार्थी येतात. हे आणखीनच छान प्रकार आहे हा. कायम टॉपर बालवाडीमध्ये पहिला नंबर 1ली 5वी 10वी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत टॉपर असणारे विद्यार्थी असतात. कधीही कुठे कोणाची मदत लागत नाही. स्वतःचा अभ्यास स्वतः करणार. शिक्षकांनी शिकवलं तरी ओके नाही शिकवलं तरी स्वतः अभ्यास करणार समजून घेणार आणि टॉपर होणार असे सुद्धा विद्यार्थी असतात. आणि हा
शेवटचा विद्यार्थ्यांचा प्रकार, जिथे बघताय तुम्ही चित्रामध्ये एक स्टुडंट बसलेला आहे, पुस्तकं वह्या सगळं काही आहे, पण एकदम कन्फ्यूज झालेला आहे. मित्रमैत्रिणींची मदत घेतली ह्यानी समजून घ्यायला, काही उपयोग झाला नाही. शिक्षकांचे लेक्चर्स अटेंड केली, काही उपयोग झाला नाही. इंटरनेट वापरलं, गुगल सर्च केलं, पुस्तकं वापरली, नोट्स वापरल्या, पण काहीही उपयोग नाही. शेवटच्या क्षणाला काय झालं, सगळं जम्बलिंग झालेलं आहे. तर आता हे जे आपण कॉमन विद्यार्थ्यांचे प्रकार बघितले, असेच वेगवेगळे प्रकार हे आपल्या क्लासमध्ये असतात. आणि म्हणून मग आपण नेहमी म्हणायला सुरुवात करतो, तो हुशार आहे, तो टॉपर आहे, तो मंद आहे, तो ढ आहे, ती ना अभ्यास खूप करते पण परीक्षेत गेले की काय होतं कळतच नाही, सगळं विसरून जाते. सो एकंदरीत हे असे जे डायलॉग्स आहेत ते आपले एकदम कॉमन असतात. आणि आता आपण सगळे मोठे आहोत आणि आता जर आपलं असं कन्फ्युजन झालं तर फरक कुठे होणार आहे, आपल्या रिझल्ट्सवरती, आपल्या मार्कांवरती डायरेक्टली परिणाम होणार आहे. आणि मग पुढचं करिअर आपलं काय होऊ शकतं, जसं व्हायला पाहिजे तसं होऊ शकत नाही. उदाहरणार्थ 12वीला कमी मार्क्स मिळाले तर इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं असेल तर ॲडमिशनला प्रॉब्लेम होईल. BA BCom BScला कमी मार्क्स किंवा ग्रेड मिळाली तर पुढच्या एज्युकेशनसाठी ॲडमिशन मिळवताना प्रॉब्लेम होईल. आणि आता आपण सगळे मोठे झालो आहेत आणि छानपैकी अभ्यास कसा करायचा हे आपण जर नीट समजून घेतलं तर मात्र आपल्याला कुठचीही अडचण किंवा आत्ता हे जे आपण सगळे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स बघितले असे कुठचेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. चला तर मग डिटेल्समध्ये बघूयात, व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर आर यू. आणि आता मगाशी पहिल्याच स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 टाईपचे लर्नर्स असतात, व्हिज्युअल लर्नर्स, कायनेस्थेटिक लर्नर्स आणि ऑडिटरी लर्नर्स. आणि आता आपण या प्रेझेंटेशनमध्ये काय बघणार आहोत, तुम्ही कोणत्या टाईपचे लर्नर आहात ते बघणार आहोत. म्हणजे तुम्ही व्हिज्युअल लर्नर आहात, ऑडिटरी लर्नर आहात का कायनेस्थेटिक लर्नर आहात. म्हणजेच तिघांपैकी कोणत्या तरी एका टाईपचे तुम्ही लर्नर असाल किंवा 2 टाईपचे असाल किंवा तिघांचं मिक्सचर असेल, पण एक्झॅक्टली तुम्ही कोणते लर्नर आहात ते आपण या व्हिडिओमध्ये आता समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण एक छोटीशी क्वीज खेळणार आहोत. क्वीज म्हटलं की काय असतं, गमतीशीर असतं. आणि इथे या क्वीजमध्ये काही नियम आहेत जे आता मी तुम्हाला सांगतो आहे. सो सगळ्यात पहिलं, एक कागद घ्या आणि एक पेन घ्या, कारण या क्वीजमध्ये मी तुम्हाला 8 एकदम छोटेसे सोपे आणि गमतीशीर प्रश्न विचारणार आहे आणि त्याला A, B आणि C असा पर्याय असणार आहे. पहिल्यांदा काय असणार आहे, मी प्रश्न वाचेन, नीटपैकी तुम्हाला समजावून सांगेन. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की प्रश्न मी समजावून सांगितल्यावर ऑप्शन वाचणार, A, B आणि C हा माझा ऑप्शन वाचून झाला की लगेच त्या क्षणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे मी प्रश्न वाचणार, ABC ऑप्शन्स वाचणार आणि त्या क्षणाला C ऑप्शन वाचला की तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा जो योग्य वाटतोय, तो A, B किंवा C. वेळ तुम्हाला अजिबात विचार करायला नसणार आहे, कारण जर तुम्ही विचार करायला वेळ घेतला तर काय होईल, तुम्हाला A ऑप्शन पण बरोबर वाटेल, B पण वाटेल आणि C पण वाटेल. तर आपल्याला या क्वीजमध्ये काय करायचं आहे, 8 प्रश्नांची उत्तरं द्यायचे, पण उत्तरे कशी द्यायची आहेत, फर्स्ट रिस्पॉन्स द्यायचं आहे. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवतो. कोणी जर मला प्रश्न विचारला, म्हात्रे सर तुम्हाला नाश्ता करायला काय आवडतं, बटाटा वडा, कांदा भजी की कांदा पोहे. माझं उत्तर कांदा भजी. बघितलं, मी कुठेही वेळ घालवला नाही. जर मी वेळ घालवला असता तर मग मला वाटलं असतं कांदा पोहे पण ठीक आहे, कांदा भजी पण ठीक आहे, बटाटा वडा पण ठीक आहे. सो असं तुम्हाला 8 प्रश्नांची उत्तरं द्यायचे. प्रश्न मी नीट समजावून सांगणार आहे शांतपणे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स असतील इंग्लिशमध्ये, ते सुद्धा मी मराठीमध्ये समजावून सांगणार आहे. आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 8 प्रश्नांमध्ये A, B आणि C पर्याय असतील. पहिल्या प्रश्नाचं वाचून झालं माझं की तुम्हाला त्याचं ॲन्सर ABC जे काय आहे ते तुम्हाला कागदावर लिहायचं आहे. आणि शेवटला 8ही प्रश्न झाले की तुम्हाला करायचं आहे, काउंट करायचं आहे, A किती, B किती आणि C किती. म्हणजे 8 प्रश्न आहेत, त्याचे 8 उत्तरं असतील तुमची. प्रत्येक प्रश्नाला A, B किंवा C पैकी एक सिलेक्ट करणार आहेत. आणि शेवटला आपल्याला काउंट करायचं आहे, 8 पैकी A किती आहेत,
बी किती आहेत आणि सी किती आहेत. सो कागद आणि पेन घ्या आणि क्विजसाठी तयार व्हा. सो करूयात सुरुवात. पहिला प्रश्न आपला आहे, हाऊ कॅन अदर पीपल बेस्ट इंटरप्रेट युअर इमोशन्स. म्हणजे तुमच्या ज्या भावना असतात ते इतर लोक कशा ओळखतात. हाऊ कॅन अदर पीपल बेस्ट इंटरप्रेट युअर इमोशन्स. आणि ऑप्शन्स आहेत, थ्रू युअर फेशियल एक्सप्रेशन्स, म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या हावभावाप्रमाणे, फ्रॉम द क्वालिटी ऑफ युअर व्हॉईस, तुमच्या आवाजावरून, किंवा थ्रू युअर जनरल बॉडी लँग्वेज, एकंदरीत तुमच्या चालण्या बोलण्यावरून. चला लगेच पर्याय लिहून टाका, वेळ आपल्याकडे नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू मॅनेज टू कीप अप विथ करंट इव्हेंट्स. चालू घडामोडींचं ज्ञान किंवा चालू घडामोडींविषयी माहिती तुम्ही कशी मिळवण्याचा प्रयत्न करता. हाऊ डू यू मॅनेज टू कीप अप विथ करंट इव्हेंट्स. आणि ऑप्शन्स आहेत, बाय रीडिंग न्यूजपेपर थरली वेन यू हॅव टाईम, जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो त्यावेळेला तुम्ही न्यूजपेपर वाचून माहिती मिळवता. बाय लिसनिंग टू द रेडिओ ऑर वॉचिंग द टी व्ही न्यूज, रेडिओ ऐकून किंवा टी व्हीवरच्या बातम्या मिळून तुम्ही माहिती मिळवता. आणि तिसरं, बाय क्विकली रीडिंग द न्यूजपेपर ऑर स्पेंडिंग जस्ट अ फ्यू मिनिट्स वॉचिंग द टी व्ही, आणि पटकन टी व्ही बघायचा किंवा पेपर वाचायचा आणि चालू घडामोडींची माहिती मिळवायची. चला पटकन उत्तर लिहून टाका, वेळ आपल्याकडे अजिबात नाही आहे. क्वेश्चन 3 असेल, व्हॉट सॉर्ट ऑफ अ ड्रायव्हर ऑर पॅसेंजर आर यू. जर तुम्ही कार चालवत असाल, म्हणजे तुम्ही कार ड्रायव्हर असाल, किंवा कार चालवता येत नसेल पण तुम्ही कारमधून प्रवास करत असाल, म्हणजे तुम्ही पॅसेंजर असाल, तर याच्यापैकी तुम्हाला काय लागू आहे. व्हॉट सॉर्ट ऑफ अ ड्रायव्हर ऑर पॅसेंजर आर यू. आणि ऑप्शन्स आहेत, यू फ्रिक्वेंटली चेक रिअर व्ह्यू मिरर अँड वॉच द रोड केअरफुली, म्हणजे जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर अधूनमधून आरसे बघता आणि रस्त्याचा अंदाज घेता. यू टर्न ऑन द रेडिओ ॲज सून ॲज यू गेट इन टू द कार, कारमध्ये बसल्या बसल्या तुम्ही काय करता, रेडिओ चालू करता, सी डी चालू करता आणि गाणी ऐकायला सुरुवात करता. आणि तिसरा ऑप्शन आहे, यू कांट गेट कम्फर्टेबल इन द सीट अँड कंटिन्युअली शिफ्ट पोझिशन, तुम्ही बसता पण कम्फर्टेबली बसत नाही आणि त्यामुळे सारखं जागा हलवत राहता, तुमची पोझिशन चेंज करत राहता. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू प्रेफर टू कंडक्ट बिझनेस. असं समजा की तुम्ही एक बिझनेसमन आहात आणि तुमचा बिझनेस तुम्ही छानपैकी चालवत आहे, तर तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो कशा प्रकारे हँडल करणार आहात. हाऊ डू यू प्रेफर टू कंडक्ट बिझनेस. आणि ऑप्शन्स आहेत, बाय हॅविंग फेस टू फेस मीटिंग्स ऑर रायटिंग लेटर्स, फॅक्सेस अँड ईमेल, म्हणजे समोरासमोर चर्चा करता आपल्या क्लायंटसोबत, त्यांना मेसेजेस करता, फॅक्स करता आणि ईमेल करून मीटिंग कंडक्ट करता. ओव्हर द फोन बिकॉज इट सेव्स टाईम, मीटिंग वगैरे न घेता फोनवरती चर्चा करता, कारण याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. आणि तिसरं ऑप्शन आहे, बाय टॉकिंग व्हाईल यू आर वॉकिंग, जॉगिंग ऑर डुईंग समथिंग एल्स फिजिकल, तुमच्या मोकळ्या वेळात चालताना, व्यायाम करताना, धावताना मीटिंग कंडक्ट करता. चला ए बी सी पैकी पटकन ऑप्शन सिलेक्ट करून लिहून टाका. सगळे ऑप्शन्स नीट लिहिता आहेत ना, कारण आपल्याला शेवटला काय करायचं आहे, 8 पैकी किती ए आहेत, किती बी आहेत आणि किती सी आहेत ते काउंट करायचं आहे. पुढचा आपला क्वेश्चन आहे, हाऊ डू यू बिहेव ॲट मीटिंग्स. जर तुम्ही एक बिझनेसमन आहात आणि तुमच्या बिझनेस संदर्भात तुम्ही मीटिंग घेत आहे, तर त्या मीटिंगमध्ये तुम्ही इतरांसोबत कसं वागता. हाऊ डू यू बिहेव ॲट मीटिंग्स, हे आता इथे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि ऑप्शन्स आहेत, यू कम प्रिपेअर्ड विथ नोट्स अँड डिस्प्ले, तुम्ही नोट्स, डिस्प्ले, पोस्टर्स वगैरे घेऊन येता आणि मीटिंग कंडक्ट करता. यू एन्जॉय डिस्कसिंग इश्यूज अँड हिअरिंग अदर पॉईंट्स ऑफ व्ह्यू, तुम्हाला लोकांसोबत चर्चा करायला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला आवडतं. यू स्पेंड अ लॉट ऑफ युअर टाईम डुडलिंग, आणि तुम्ही
तुमच्याच विश्वामध्ये असता, कोणाचं काही ऐकून न घेता मीटिंग कंडक्ट करता. पुढचा प्रश्न आहे, विच डू यू प्रेफर डुईंग इन युअर फ्री टाईम. तुमचा जो फावला वेळ असणार आहे, मोकळा वेळ असणार आहे, त्या मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय करायला आवडेल तुम्हाला, किंवा तुमच्या मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय करता. विच डू यू प्रेफर डुईंग इन युअर फ्री टाईम. वॉचिंग टी व्ही ऑर गोईंग टू सिनेमा. तुम्हाला टी व्ही बघायला आवडतं किंवा पिक्चरला जायला आवडतं. लिसनिंग टू द रेडिओ, गोईंग टू अ कन्सर्ट ऑर प्लेईंग अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला रेडिओ ऐकायला आवडतो किंवा एखाद्या म्युझिक शोला जायला आवडतं किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतं. एंगेजिंग इन अ फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ सम काइंड, किंवा मग तुम्हाला फावल्या वेळामध्ये एखाद्या व्यायामासारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला बिझी ठेवायला आवडतं. पुढचा प्रश्न, व्हॉट इज युअर इन्स्टन्स रिस्पॉन्स टू द वर्ड हॉर्स. जर मी घोडा किंवा हॉर्स असा शब्द जर तुमच्यासमोर उच्चारला तर त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये इन्स्टंट रिस्पॉन्स जो येणार आहे त्याचं तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे. व्हॉट इज युअर इन्स्टन्स रिस्पॉन्स टू द वर्ड हॉर्स. म्हणजे जर मी घोडा हा शब्द वापरला तर डू यू सी अ हॉर्स. तुम्हाला घोडा बघितल्यासारखं वाटतं. हिअर अ हॉर्स. घोड्याचा आवाज ऐकल्यासारखा वाटतो. फील द सेन्सेशन ऑफ पॅटिंग, ग्रूमिंग ऑर रायडिंग अ हॉर्स. किंवा घोडा जो धावत येतो त्याचा जो आवाज येतो किंवा तुम्ही घोड्यावरून रायडिंग करताय असं तुम्हाला वाटतं. लगेच उत्तर लिहून टाका, वेळ आपल्याकडे अजिबात नाही आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 8वा. युअर कॉलेज हॅज सरप्रायझिंगली गिव्हन यू अ बजेट टू इम्प्रूव्ह युअर क्लासरूम. इज युअर प्रायोरिटी टू एन्श्युअर अ गुड. तुम्ही समजा एक हुशार विद्यार्थी आहात असं वर्गातला आपण समजूया, टॉपर आहात आणि तुमच्या कॉलेजने काय केलं आहे, तुम्हाला थोडेसे पैसे दिलेत तुमची क्लासरूम इम्प्रूव्ह करायला. तर तुम्ही याच्यापैकी काय इम्प्रूव्ह कराल किंवा काय घ्यायला इच्छुक असाल. युअर कॉलेज हॅज सरप्रायझिंगली गिव्हन यू अ बजेट टू इम्प्रूव्ह युअर क्लासरूम. इज युअर प्रायोरिटी टू एन्श्युअर अ गुड. व्हाईट बोर्ड अँड लॉट्स ऑफ एक्सलंट वॉल पोस्टर्स. तुम्हाला छानसा फळा आणि वॉल पोस्टर्स घ्यावेसे वाटतील. सी डी कॅसेट प्लेअर प्लस मायक्रोफोन. सी डी प्लेअर किंवा मायक्रोफोन घ्यावा असं वाटेल. कम्फर्टेबल अँड इझिली रिअरेंजेबल टेबल्स अँड चेअर्स. म्हणजे छानपैकी कम्फर्टेबल असणारी टेबल्स आणि खुर्च्या घ्यायला आवडतील. उत्तर लिहून टाका. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हू आर यू. म्हणजे या 8 प्रश्नानंतर तुम्ही कोण आहात. कारण हे 8 प्रश्न आपण कशासाठी घेतले होते, टू फाइंड आउट वेदर यू आर व्हिज्युअल लर्नर, ऑडिटरी लर्नर ऑर कायनेस्थेटिक लर्नर. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, जे 8 ऑप्शन्स तुम्ही लिहिलेत त्याच्यातले ए किती आहेत, बी किती आहेत आणि सी किती आहेत ते काउंट करायचं आहे. चला तर मग सुरुवात करा. थोडासा वेळ देतो आहे मी तुम्हाला. ए किती आहेत ते मोजा, बी किती आहेत ते मोजा आणि सी किती आहेत ते मोजा. झालं मोजून. आता जे जास्त असणार आहे ते तुम्ही असणार आहात. समजा 8 पैकी एखाद्याचं ए जास्त आहेत बी आणि सी पेक्षा, एखाद्याचं बी जास्त आहे ए आणि सी पेक्षा, किंवा एखाद्याचं सी जास्त आहे ए आणि बी पेक्षा. म्हणजे जे ऑप्शन्स सगळ्यात जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल मला असं समजूयात की मी उत्तर दिले आणि 8 पैकी माझे 4 ए आलेत, 2 बी आलेत आणि 2 सी आलेत. म्हणजे माझं जास्त आकडा काय आहे, ए आहे. म्हणजे मी कोण आहे, ए आहे. सो मला कोणी विचारलं हू आर यू, तर मी कोण आहे, ए. तसं आता फाइंड आउट करा तुम्ही ए आहात, बी आहात का सी आहात. जी जास्त संख्या असेल ऑप्शन्सची ए बी सी पैकी ते तुम्ही आहात. काही जणांचं असं सुद्धा होऊ शकतं, 4 ए येऊ शकतात, 4 बी येऊ शकतात, किंवा 4 बी 4 सी. सो ज्यांचं इक्वल आलं असेल तर तुम्ही ए पण आहात आणि बी पण आहात, किंवा बी पण आहात आणि सी पण आहात. असं होऊ शकतं एखाद्याचं की एक कुठे पण ऑप्शन येणार नाही, 0 येईल आणि 2मध्ये
8पैकी 4 4. तर तुम्ही एसुद्धा आहात आणि बीसुद्धा आहात. सो फाइंड आउट केलं सगळ्यांनी तुम्ही कोण आहात, ए, बी का सी आहात. आणि आता आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या बघूयात की तुम्ही ए असाल तर काय असेल, बी असाल तर काय असणार आहात आणि सी म्हणजे काय. सो इफ यू आर ए म्हणजे तुमच्या 8 ऑप्शन्सपैकी सगळ्यात जास्त ऑप्शन्स जर ए असतील तर मानसशास्त्रीयदृष्ट्या तुम्ही असणार आहात व्हिज्युअल लर्नर्स. व्हिज्युअल लर्नर्स म्हणजे ॲज अ व्हिज्युअल लर्नर युअर सेल्फ you will probably like use of blackboard a lot, have pictures on the classroom walls, your teacher use visual aids and expect students to take lot of notes, you like to see well presented teachers work. व्हिज्युअल लर्नर्स म्हणजे काय, तुम्हाला बघायला जास्त आवडणार आहे. तुमचे शिक्षक किती छानपैकी शिकवत आहेत ते तुम्हाला ऑब्झर्व करायला आवडणार आहेत. किंवा नुसतं शिकवायच्या ऐवजी तुमचे शिक्षक फळ्याचा वापर कसा करतायत, क्लासरूम्समध्ये भिंतींवरती पोस्टर्स वापरतायत, प्रेझेंटेशन वापरतायत. सो तुम्हाला डोळ्यांनी जास्तीत जास्त बघायला ऐकणार आहे. म्हणजे जर तुम्ही ए असाल, व्हिज्युअल लर्नर असाल, तर तुमच्या मेंदूला ऐकण्यापेक्षा बघायची सवय जास्त असणार आहे. म्हणजे जितकं तुम्ही लेक्चर अटेंड कराल रेग्युलरली, जितके तुम्ही त्या टॉपिकचे व्हिडिओज बघाल, जितकं बघाल त्या टॉपिकविषयी, तेवढं तो टॉपिक तुम्हाला समजायला सोपा जाईल. सो ए म्हणजे व्हिज्युअल लर्नर्स. आणि जर तुमचे 8पैकी ए ऑप्शन्स जास्त असतील तर तुम्ही काय आहात, व्हिज्युअल लर्नर्स आहात. म्हणजे तुम्हाला बघायला एखादी गोष्ट जास्त आवडेल. मी जर तुम्हाला सांगितलं की एक यामाची मोटरसायकल घ्यायची आहे, ती अशी असते, तर तुम्हाला ती प्रत्यक्ष बघायला आवडेल, कारण तुम्ही काय असाल, व्हिज्युअल लर्नर असाल. दुसरा टाईप असणार आहे बी, ज्याला आपण म्हणणार ऑडिटरी लर्नर. जर 8पैकी तुमचे बी जास्त आले असतील ए आणि सीपेक्षा, तर तुम्ही काय आहात, ऑडिटरी लर्नर आहात. ऑडिटरी लर्नर म्हणजेच बिंग ॲन ऑडिटरी लर्नर you will like to have a lot of verbal instructions from your teacher. You will like if your teacher use a cassette player, encourage discussions and pay a lot of attention on the way students give opinions. म्हणजे जे बी असणार आहात तुम्ही, त्याला आपण म्हणणार आहोत ऑडिटरी लर्नर्स. म्हणजे तुम्हाला बघण्यापेक्षा जास्तीत जास्त ऐकायला आवडेल. जितके तुमचे टीचर्स जास्तीत जास्त बोलतील, जास्तीत जास्त एक्सप्लेन करतील एखादा टॉपिक, तेवढं तुम्हाला कानावर पडेल आणि तुम्हाला तो टॉपिक समजून घ्यायला छान वाटेल. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करत असाल तर काय करायला पाहिजे, नोट्स असे तुम्ही जोरात वाचायला पाहिजे, पाठांतर केलं की जोरात बोलायला पाहिजे, कारण तुमच्या कानांना जितकं ऐकाल तुम्ही तेवढं तुम्ही जास्तीत जास्त ग्रास्पिंग कराल. कारण मानसशास्त्रीयदृष्ट्या तुम्ही काय असणार आहात, बी असणार आहात. आणि बी म्हणजेच ऑडिटरी लर्नर. म्हणजे जितकं जास्त तुमच्या कानावर एखादी गोष्ट अभ्यासाची पडेल तेवढं तुम्ही ती लवकर शिकणार आहात. आणि शेवटचं असणार आहे लर्नर, ज्याला आपण म्हणणार सी किंवा कायनेस्थेटिक लर्नर. आणि सी म्हणजे ॲज अ कायनेस्थेटिक लर्नर you like that your teacher move around and do things. You will organize your classroom as far as possible to allow students to this too. You will like using group activities and encourage students to the front to put things on the board or demonstrate what they have learned. म्हणजे जर तुम्ही कायनेस्थेटिक लर्नर असाल तर ऑडिटरी लर्नर आणि व्हिज्युअल लर्नर याचं तुम्ही काय असणार आहात, मिक्सचर असणार आहात. म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक शिक्षकांनी शिकवलेला असेल तर शिक्षकांनी शिकवायला पण नीट पाहिजे तुम्हाला. त्यांनी फळ्यावर छानपैकी ड्रॉइंग्स काढून तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे. त्याचे पोस्टर्स वापरले शिकवताना तर आणखीन छान. वेगवेगळे मॉडेल्स वापरले, वेगवेगळे कलर फोटोग्राफ्स वापरले, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरलं, एखादी मूव्ही दाखवली. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ऑडिटरी आणि व्हिज्युअल लर्नर याचं तुम्ही काय असणार आहात, मिक्सचर असणार आहात. आणि असं हे मानसशास्त्रीयदृष्ट्या 3 टाईप्स असतात लर्नरचे, ऑडिटरी लर्नर, व्हिज्युअल लर्नर आणि कायनेस्थेटिक लर्नर.
आणि हीच आत्ता योग्य वेळ आहे आपण फाइंड आउट करायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आहे. जर आपण ए असू तर आपल्याला जास्तीत जास्त बघायला आवडेल कुठच्याही गोष्टी ज्या आपण शिकणार आहोत. आपण बी असू तर त्या गोष्टींविषयी आपल्याला जास्तीत जास्त ऐकायला आवडेल. आणि आपण जर सी असू तर काय असणार आहे, ए आणि बी याचं मिक्सचर असणार आहोत. आणि हे सगळं आपल्या मानसशास्त्राने प्रूव्ह केलेलं आहे, कारण ही तुमची उत्तरं तुमच्या मनाने दिलेली आहेत ऑप्शन्स. आणि मग आपण फाइंड आउट केलं आहे तुम्ही ए आहात, बी आहात का सी आहात ते. आणि याच्यावरनं मग तुम्हाला आता मी पुढे टिप्स देणार आहे. तुम्ही ए आहात, बी आहात का सी आहात ते तुम्हाला आता कळलं आहे. म्हणजे तुमचा मेंदू अभ्यास करताना काय ॲक्सेप्ट करणार आहे किंवा कशाची गरज तुम्हाला आहे ते तुम्हाला आता ए, बी आणि सी या ऑप्शन्समधून कळलेलं आहे. तर आता टिप्स तुम्हाला मी देतो आहे, ज्याला आपण म्हणूया टिप्स फॉर प्रॉपर स्टडी. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप असणार आहे रेग्युलर अटेंडन्स. तुम्ही कोणतेही लर्नर असा, ए, बी आणि सीपैकी अटेंडन्स तुमचा कंपल्सरी वर्गात असलाच पाहिजे. जितका जास्त तुमचा अटेंडन्स असेल तेवढं तुम्हाला जास्त लेक्चर बघायला मिळेल, जास्त तुमच्या कानावर पडणार आहे आणि तुमचं एकंदरीत मेंदूची क्षमता आपोआप वाढणार आहे. काही ठराविक गोष्टीच्या वेळेला तुम्ही ॲबसेंट नक्कीच राहू शकता, आजारपण किंवा आणखीन एमर्जन्सी गोष्टी, पण शक्यतो कारणाशिवाय ॲबसेंट राहू नका. कारण तुमचा अटेंडन्स जर रेग्युलर नसेल तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मिस होतील आणि कदाचित ज्या गोष्टी तुमच्या मेंदूला बघून लक्षात राहू शकत होत्या त्या तुम्ही ॲबसेंट राहिल्यामुळे नीट ग्रास्प नाही करू शकत नंतर, आणि त्याच्यामुळे मग पुढे अभ्यासामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असेल मोबाईल फोन्सचा वापर लेक्चर चालू असताना शक्यतो करू नका. जर शिक्षकाने सांगितलं तरच करा. बऱ्याच वेळेला काय असतं, 60-70 जणांचं क्लासरूम असणार आहे आणि शिक्षक एकदम पुढून शिकवणार आहेत. काही जणं कंटाळतात आणि मग मागच्या बेंचवरती बसून मोबाईल वापरणार आहेत, व्हॉट्सअप वापरणार आहेत, गेम्स खेळणार आहेत. शिक्षकांना काही कळत पण नसतं मागे काय चाललं आहे ते. पण अशामुळे काय होणार आहे, तुम्ही धड लेक्चर नीट बघणार पण नाही आहात आणि नीट ऐकणार पण नाही आहात आणि याचा लॉस तुम्हालाच होणार आहे. कारण तुमच्या मेंदूला एकतर ऐकायची तरी सवय छान लागली असेल किंवा बघायची सवय तरी लागली असणार आहे आणि तुम्ही मोबाईलमध्ये लक्ष दिल्यामुळे तुम्ही नीट ऐकू पण शकत नाही, बघू पण शकत नाही. आणि मग ज्या वेळेला परीक्षा येणार त्यावेळेला फक्त पाठांतर करणार आणि मग पेपरच्या वेळेला आठवेलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो मोबाईल फोनचा वापर क्लासरूममध्ये लेक्चर चालू असताना करू नका. तिसरं आणि महत्त्वाचं, इग्नोर ऑदर्स ऑर ओन हॅबिट्स. इथे छानपैकी सगळे विद्यार्थी बसलेले आहेत वर्गात, शिक्षक शिकवतात. बऱ्याच वेळेला आपल्याला स्वतःला काही वाईट सवयी असतात किंवा दुसऱ्याच्या वाईट सवयी बघण्याचं आपल्याला बरं वाटतं. उदाहरणार्थ आपण छानपैकी लेक्चर ऐकतो आहे, पण 2 बेंच पुढे मागे असलेल्या मुलाचा पटकन मोबाईल व्हायब्रेट होतो आणि आपण लगेच लक्ष त्या मोबाईलकडे देतो. तो मुलगा काय करतो आहे आणि तेवढ्या वेळात आपलं लक्ष लेक्चरमधून विचलित होतं. किंवा मागचे 2 मुलं एकमेकांमध्ये जोक्स करतायत, गप्पा मारतायत, मोबाईलवर खेळतात आणि आपण मग त्यांच्या त्या बॅड हॅबिटकडे लक्ष देतो आणि आपल्या शेजारच्याशी डिस्कशन करायला लागतो की ते बघ तिकडे काय चाललं आहे. आणि मग आपलं काय होणार आहे, ऑटोमॅटिकली आपल्या स्वतःच्या लेक्चरकडे दुर्लक्ष होणार आहे. लेक्चरकडे दुर्लक्ष झालं म्हणजे आपल्याला जे ग्रास्पिंग करायचं आहे बघून आणि ऐकून त्याच्यामध्ये कुठंतरी प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि मग पुढे अभ्यास करताना, पाठांतर करताना गोंधळ होणार आहे, गडबड होणार आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे तुम्ही ऑडिटरी लर्नर आहात, व्हिज्युअल लर्नर आहात का कायनेस्थेटिक लर्नर आहात. तुम्ही लर्नर कोणतेही असलात तरी या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या आता एकदम महत्त्वाच्या आहेत. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची टिप असणार आहे, डिसाईड युअर ओन वे ऑफ स्टडी. स्वतःचा तुम्ही एक अभ्यास करण्याचा मार्ग तयार करा, ज्याच्यामध्ये प्रिपेअर टाईम टेबल. स्वतःचं टाईम टेबल स्वतः तुम्ही तयार करा की आज मी कोणत्या पेपरचा अभ्यास करणार आहे, किती वेळ अभ्यास करणार आहे, कोणते टॉपिक्स मी अभ्यास करताना वापरणार आहे. असं एक स्वतःचं टाईम टेबल तयार करा
आणि शक्य असेल तर तुमच्या अभ्यास करण्याच्या जागेवर भिंतीवरती चिकटवून ठेवा. म्हणजे येता जाताना ते टाईम टेबल बघून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आज कोणता पेपर स्टडी करायचा आहे, कोणते टॉपिक्स आहेत किंवा कोणत्या नोट्स आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ॲक्वायर प्रॉपर नोट्स. तुमच्या शिक्षकांकडून प्रॉपर नोट्स मागा, त्यांच्याकडून प्रॉपर नोट्स घ्या. कारण तुमच्या नोट्स जर प्रॉपर असतील तरच तुम्ही छानपैकी अभ्यास करू शकता. नोट्स जर इनकम्प्लीट असतील, कुठे अर्धवट असतील, ड्रॉईंग राहिला असेल, काही पॅराग्राफ राहिले असतील, तर शेवटच्या क्षणाला काय करावं लागेल, तुम्हाला धावपळ करावी लागेल आणि तुमचा वेळ उगाचच वाया जाईल. त्यामुळे तुमच्या टीचर्सकडून ज्या नोट्स घ्याल त्या तुम्ही कशा नोट्स घ्या, प्रॉपर नोट्स घ्या. नसतील तर सरांकडे नोट्स मागा, पण नोट्स तुमच्या प्रॉपरच असायला पाहिजेत. आफ्टर स्टडी राईट डाऊन व्हॉट एव्हर यू हॅव स्टडीड ऑन रफ पेपर. आफ्टर स्टडी म्हणजेच कुठचं पण टॉपिक नोट्स तुम्ही पाठांतर केलं की काय करा, फक्त पाठांतर केलं म्हणजे आपलं पाठांतर झालं असं नसतं. तर पाठांतर केलं 2 वेळा 3 वेळा की सगळं तुम्ही रफ कागदावरती लिहायला सुरुवात करा. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये त्याची रिव्हिजन होईल. समजा 2 पानी तुम्ही उत्तर 10 मार्काच्या क्वेश्चनचं पाठ केलं, तर लगेच पाठ केलं म्हणजे झालं असं समजू नका. ते उत्तर काय करा, सकाळी एकदा लिहून काढा. समजा आता तुम्ही पाठ केलं तर लगेच 2-3 वेळा रफ कागदावर लिहून काढा. अक्षर छान यायला पाहिजे असं नाही, रफ फास्टमध्ये लिहा, पण तुमच्या मेंदूमधून त्याची रिवाईज व्हायला पाहिजे किंवा तुमच्या मनातून त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. सो आज सकाळी तुम्ही एक टॉपिक पाठ केला तर लगेच रफ कागदावर लिहा, दुपारी लिहा, संध्याकाळी लिहा. सकाळी एक टॉपिक पाठ करा, दुपारी टॉपिक पाठ करा. पुढचे 2 दिवस रफ पेजवर तेच टॉपिक लिहित चला, नोट्स न बघता. याने काय होईल, तुमच्या मनामध्ये ते टॉपिक्स रिवाईज होतील आणि ज्यावेळेला एक्झामिनेशन येईल त्यावेळेला मग आपल्याला जे होतं आपण विसरून जातो अचानक, तो विसरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा, पाठांतर झालं की लगेच पुढचे 2-3 दिवस तो टॉपिक रफमध्ये लिहित चला. रिवाईज व्हेनेवर पॉसिबल इन युअर माइंड. सो आत्ता सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवस रफ कागदावर लिहा. एकदा तो टॉपिक तुमच्या मनामध्ये फिट बसला की मग तुम्हाला जेव्हा जेव्हा फावला वेळ असणार आहे त्यावेळेला काय करा, रिवाईज व्हेनेवर पॉसिबल इन युअर माइंड. तुमच्या मनातल्या मनात तो टॉपिक रिवाईज करा. समजा तुम्ही एस टीने येत आहे लांजामध्ये आणि 10 मिनटाचा प्रवास आहे, तर एस टीमध्ये गाणं ऐकण्याच्या ऐवजी डोळे मिटा शांतपैकी आणि जो टॉपिक 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी काल पाठ केला तो मनातल्या मनात रिवाईज करा. एक टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक. याने काय होईल, सतत त्या टॉपिकची तुमच्या मनामध्ये रिव्हिजन चालू राहील आणि मग एक्झामिनेशनच्या वेळेला जे विसरायचा प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम होणार नाही. टॉक विथ टीचर रिगार्डिंग डिफिकल्टी. आणि हे सर्व करत असताना कुठचीही तुम्हाला एखादी अडचण आली, डिफिकल्टी आली तर न घाबरता, कुठचाही संकोच न बाळगता तुमच्या शिक्षकांना, तुमच्या टीचर्सना बिनधास्तपणे विचारा. टीचर्सचं कामच आहे आपल्या विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक छानपैकी समजावून सांगणं. पण तुम्हाला डिफिकल्टी आहे आणि तुम्ही समजूनच घेतलं नाहीत तर तुमच्या पाठांतराला काय असणार आहे, काही उपयोग राहणार नाही आहे. त्यामुळे कुठचीही डिफिकल्टी तुम्हाला असेल टॉपिकमध्ये, नोट्समध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, तर तुम्ही शिक्षकांना विचारा आणि ती क्लिअर करा. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं, डोंट कम्पीट विथ ऑदर्स. कृपया करून दुसऱ्या कोणासोबतसुद्धा आपली स्पर्धा लावू नका अभ्यास करताना. कारण प्रत्येकाचा मेंदू हा वेगळा आहे, प्रत्येकाची मेंदूची क्षमता ही वेगळी असणार आहे. त्यामुळे कोणाशीही कॉम्पिटिशन करू नका. स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या कुवतीनुसार अभ्यास करा. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायला खूप मदत करतील. आणि ह्या सगळ्या टिप्स तुम्ही जर नीटपणे पाळल्यात, म्हणजेच स्वतःचं अभ्यासाचं टाईम टेबल बनवलं, शिक्षकांकडून 100% कंप्लीट आणि परिपूर्ण नोट्स घेतल्यात, पाठांतर झाल्यावर वेळोवेळी रफ कागदावर लिहून काढलं, तुमच्या फावल्या वेळामध्ये मनातल्या मनात रिवाईज केलं, कुठची पण डिफिकल्टी आली तर शिक्षकांना विचारलीत आणि तुमचे डाऊट्स क्लिअर केलेत, आणि कोणाशी पण स्पर्धा न करता जर तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवलात तर 100% गॅरंटी देऊन मी सांगू शकतो की ही डिग्री जी असणार आहे ती तुमच्याकडे फर्स्ट क्लासवाली डिग्री असणार आहे किंवा
ग्रेड A+वाली डिग्री असणार आहे. ओची अपेक्षा आपण सगळ्यांनीच करून चालेल का? नाही चालणार ना. त्यामुळे कुठेही कॉम्पिटिशन नाही करायची. आपला स्वतःचा अभ्यास करण्याचा मार्ग आपण स्वतः निवडायचा आणि या दिलेल्या टिप्स नीट फॉलो केल्या तर 100% तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये अपयश येणार नाही याची गॅरंटी मी देतो. फक्त हे टिप्स जे मी दिलेले आहेत तुम्हाला त्या तुम्ही छानपैकी अंगीकारा आणि तुमची